नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केट मराठीच्या आणखी एका लर्निंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण सुरुवातीला काही उदाहरणं बघणार आहोत. हा आहे टी-सी-एसचा चार्ट. या टी-सी-एसच्या चार्टमध्ये हा एक डाउन ट्रेंड आहे सुरू. डेली टाईम फ्रेम आहे. ही स्ट्रॅटेजी काय आहे ते मी सांगणार आहे. एक नवीन स्ट्रॅटेजी आपल्याला शिकायची आहे, जी आपल्याला स्विंग ट्रेडिंगसाठी उपयोगी पडू शकते. हा डाउन ट्रेंड आहे. हे जे इंडिकेटर लावलेलं आहे, ते आहे मॅजिक बँड नावाचं इंडिकेटर आहे. नंतर मी सांगणार आहे तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यूमध्ये ते इंडिकेटर आपल्याला कुठे मिळतंय. डाउन ट्रेंड नंतर आपल्याला जर स्विंग ट्रेड घ्यायचा असेल आणि ज्यावेळेला प्राइस वरच्या बाजूला क्रॉस करते, मॅजिक बँडला वरच्या बाजूला क्रॉस करते, त्याच्यानंतर ज्यावेळेला स्टॉकची प्राइस या मॅजिक बँडच्या आतमध्ये येते, तर त्या ठिकाणी आपण एक बाय ट्रेड घेऊ शकतो. स्विंग ट्रेडिंगसाठी बाय ट्रेड घेऊ शकतो. ह्या ठिकाणी आपण बाय ट्रेड घेऊ शकतो, ह्या ठिकाणी घेऊ शकतो किंवा ही जी कॅन्डल आहे, ही कॅन्डल संपल्यानंतर सुद्धा आपण या ठिकाणी बायचा ट्रेड जो आहे तो घेऊ शकतो. तो घेतल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 2, 4, 5, 6 दिवस, 7 दिवसांपर्यंत एक स्विंग ट्रेड जो आहे तो घेऊ शकतो. तर हे बघा, ह्याच्यानंतर स्टॉकची प्राइस वर गेलेली आहे. तुम्ही थोडासा पोझिशनल ट्रेड घेतला तरी सुद्धा तुमचं चांगलं प्रॉफिट जे आहे ते होऊ शकते. पुढचा स्टॉक बघत आपण इन्फोसिस. इन्फोसिसमध्ये पण बघा, हा छोटासा करेक्शन आहे. या करेक्शन नंतर स्टॉकची प्राइस मॅजिक बँडला वरच्या बाजूला क्रॉस होते. क्रॉस झाल्यानंतर स्टॉकची प्राइस पुन्हा या मॅजिक बँडमध्ये येते. या ठिकाणी आपण बायची एंट्री घेऊ शकता आणि ह्याच्यानंतर स्टॉकमध्ये एक 2च दिवसांमध्ये चांगली मूव्हमेंट झालेली आहे आणि चांगला स्विंग ट्रेड जो आहे तो आपल्याला झालेला आहे. पण ह्याच दिवशी निघता नाही आलं तरी सुद्धा ह्या दिवशी किंवा ह्या दिवशी जरी निघालो तरी जवळ-जवळ 5 ते 7% प्रॉफिट याच्यामध्ये आपल्याला नक्की मिळू शकतं. 2-4 दिवस किंवा 8 दिवसांचा आपण कालावधी आपल्या ट्रेडिंगचा ठेवला तरी सुद्धा. पुढचं बघूयात आपण इन्फोसिसमध्येच एक दुसरं उदाहरण आहे. हे बघा, डाउन ट्रेंड आहे. डाउन ट्रेंड नंतर ज्यावेळेला प्राइस वरच्या बाजूला क्रॉस होते, ह्या ठिकाणी झाली, ह्या ठिकाणी झालेली आहे. ह्या ठिकाणी मॅजिक बँडमध्ये येते आणि त्याच्यानंतर आपल्याला एक स्विंग ट्रेड जो येतो 2-4 दिवसामध्ये चांगला मिळतोय. थोडासा पोझिशनल ठेवला तर इथं सुद्धा आपल्याला चांगला स्विंग ट्रेड जो आहे तो मिळतोय. त्यानंतर आपली ही जी स्ट्रॅटेजी आहे, तर त्या स्ट्रॅटेजीमध्ये ज्यावेळेला हा मॅजिक बँड वरच्या दिशेला स्लोपिंग असेल, आता मूव्हिंग एव्हरेज 3 प्रकारचा आपल्याला बघायला मिळतो. एक म्हणजे तो डाउन साइडला असतो, दुसरा म्हणजे अप साइडला असतो आणि तिसरा म्हणजे तो साइडवेज असतो. तर ज्यावेळेला आपल्याला स्विंग ट्रेड करायचं आहे, डिलिव्हरीमध्ये स्टॉक्स घेऊन 2, 4, 5, 8 दिवसांसाठी ठेवायचे आहेत, तर आपल्याला आपल्या मूव्हिंग एव्हरेजची दिशा जी आहे ती वर जाणारी हवी. ही अशा पद्धतीने ज्यावेळेला अशी दिशा आपल्याला दिसते आणि त्यावेळेला स्टॉकची प्राइस या मूव्हिंग एव्हरेजच्या बँडमध्ये येते, त्यावेळेला आपण इथं बाय करायचं आहे. बाय केल्यानंतर आपल्याला हे छोटंसं प्रॉफिट स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला मिळतं. रेग्युलरली इन्कम जनरेट करण्यासाठी एकदम चांगली स्ट्रॅटेजी जी ती आहे. आता हा व्हिडिओ जो आहे, आपल्या शेअर मार्केट मराठी चॅनलवर जे मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ आहेत, त्या पॉप्युलर व्हिडिओपैकी हा तिसरा व्हिडिओ जो आहे तो आहे. दररोज ट्रेड मिळतील यापेक्षा सोपं काहीच नाही. मॅजिक बँड सेटअप. तर जवळ-जवळ 1,00,000च्या वर व्ह्यूज झालेले आहेत. बऱ्याच लोकांनी याच्यावर चांगल्या कमेंट्स केलेल्या आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ आतापर्यंत बघितलेला नसेल, 1 ते दीड वर्षांपूर्वी आपण हा व्हिडिओ तयार केला होता. त्याचं त्यामध्ये स्कॅनर सुद्धा कसं बनवायचं ते सुद्धा शिकवलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. जर बघितलेलं नसेल तर नक्की वेळ काढून हा व्हिडिओ बघा. तुमचं स्विंग ट्रेडिंग या स्ट्रॅटेजीमुळे खूप सोपं होऊ शकतं. तर आपण पुन्हा उदाहरणं बघूयात. भरपूर उदाहरणं आपण बघणार आहोत. त्यानंतर ह्या ठिकाणी आपण बघितलं. त्याच्यानंतर हा डाउन साइडचा स्लोप आहे मॅजिक बँडचा. ह्या ठिकाणी वरच्या बाजूला क्रॉस झालेला आहे. क्रॉस झाल्यानंतर परत प्राइस जी ती ह्या ठिकाणी आलेली आहे आणि याच्यानंतर आपल्याला एक चांगला स्विंग ट्रेड 2-4 दिवसांचा मिळालेला आहे. 7-8 दिवसांमध्ये सुद्धा आपल्याला स्विंग ट्रेड जो आहे तो मिळालेला आहे. पुढचा स्टॉक आहे एचसीएल टेक. हे बघा, आता ह्या ठिकाणी डाउन ट्रेंड आहे. ह्या ठिकाणी स्टॉकची प्राइस जी ती वरच्या बाजूला क्रॉस झालेली आहे. ह्या ठिकाणी थोडासा करेक्शन जो आहे तो झालेला आहे, परंतु मॅजिक बँडमध्ये आलेला नाही. आपल्या सेटअपनुसार ह्या ठिकाणी आपला ट्रेड जो आहे तो बनत नाहीये. आपण वाट बघणार ज्यावेळेला स्टॉकची प्राइस या आपल्या मॅजिक बँडमध्ये येते. या ठिकाणी आल्यानंतर आपण बाय करणार आहे आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस वरच्या दिशेला गेली आहे. चांगलं 2, 4, 5 दिवसांमध्ये आपल्याला चांगलं प्रॉफिट जे ते या ठिकाणी होताना दिसतंय. पुढचा उदाहरण आहे एचसीएल टेकचंच आहे. हे बघा, ह्या ठिकाणी छोटासा पुलबॅक आहे. थोडंसं करेक्शन झालेलं आहे आणि त्या करेक्शन नंतर ह्या ठिकाणी आपल्याला वरच्या बाजूला दिसतंय, ब्रेक होतोय. ह्या ठिकाणी आपण एंट्री घेऊ शकतो. हे 2-4 दिवसांची मूव्हमेंट आपल्याला कॅप्चर करता येऊ शकते. पुन्हा या रेंजमध्ये तो येतोय आणि त्याच्यानंतर आपल्याला एक चांगला ट्रेड जो आहे तो मिळतोय. एचसीएल टेकमध्येच पुढचं उदाहरण आहे. हा सतत खाली आलेला डाउन ट्रेंड आहे. या ठिकाणी प्राइस वरच्या दिशेला ब्रेक होते. त्यानंतर हा परत थोडंसं करेक्शन आलेलं आहे. रिटेस्ट झालेला आहे मॅजिक बँडला. या ठिकाणी आपली एंट्री बनते आणि हा जो आहे तो आपला ट्रेड जो आहे तो बनतोय. पुन्हा मॅजिक बँडमध्ये प्राइस येते. त्याच्यानंतर परत आपला ट्रेड जो आहे तो बनतोय. इथं सुद्धा होऊ शकते आपली एंट्री अशा पद्धतीने. बऱ्याचदा आपल्याला काही फेल्युअरची उदाहरणं सुद्धा दिसतील, तर ते पण आपण डिस्कस करणार आहोत. नंतर शेवटी जे ते मी तुम्हाला हे ट्रेड घेताना आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, तर ते सुद्धा गोष्टी सांगणार आहे. बघा, आता ह्या ठिकाणी आपल्याला एंट्री मिळाली, प्रॉफिट झालं. ह्या ठिकाणी मिळाली, प्रॉफिट झालं.
परंतु ह्या ठिकाणी जे आहे ते एंट्री आपण घेऊ शकतो, कारण की आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आहे. परंतु या ठिकाणी स्टॉप लॉस जो आहे तो झालेला आहे. ठीक आहे. तर हे आपण नंतर जे आहे ते बघणार आहे. मी तुम्हाला ते समजून सांगणारच आहे पुढे जाऊन. हे बघा, परत हा सिप्लाचा चार्ट आहे. ह्या ठिकाणी प्राइस वरच्या दिशेला ब्रेक झालेली आहे. त्याच्यानंतर पूर्ण आपल्या मॅजिक बँडमध्ये आलेला नाहीये. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी आपण घाईने वरती एंट्री घ्यायची नाहीये. इथं वरती एंट्री घेतली तर आपला स्टॉप लॉस खूप मोठा होतो आणि लॉसचं प्रमाण जे आहे ते वाढू शकतं. त्याच्यामुळे आपण वाट बघणार आहे. ह्या ठिकाणी आल्यानंतर मॅजिक बँडमध्ये इथं आपण बाय करणार आहे. इथून आपला प्रॉफिट जो आहे तो एवढा 4 ते 5 दिवसांमध्ये होणार आहे. पुन्हा एकदा ह्या ठिकाणी रेंजमध्ये आलेला आहे. बाय करणार आहे. त्याच्यानंतर हे या ठिकाणी आपल्याला प्रॉफिट जे आहे ते मिळालेलं आहे. असं तुम्ही कुठल्याही चार्टमध्ये बघा, शक्यतो निफ्टी 500 मध्ये तुम्ही ट्रेडिंग करा. निफ्टी 500 मध्ये पण करायचं नसेल तर फक्त फ्युचर आणि ऑप्शन्सच्या लिक्विड स्टॉक्समध्ये तुम्ही करा. बाकीचे इतर स्टॉक्स जे आहेत ते सोडून द्या. कारण की त्याच्यामध्ये तुम्ही एकदा अडकले तर अडकून जाऊ शकता. त्याच्यामुळे जे लिक्विड स्टॉक्स आहेत, ज्याच्यामध्ये चांगलं ट्रेडिंग होतंय, तर अशा स्टॉक्समध्ये तुम्ही या स्ट्रॅटेजीने ट्रेडिंग करू शकता. 2 ते 6-7% प्रॉफिट जे आहे ते चांगलं मिळू शकतं तुम्हाला. बऱ्याच ठिकाणी तर 8-8, 10-10, 15-15% सुद्धा प्रॉफिट जे आहे ते याच्यामध्ये होताना आपल्याला दिसतं. आणि मॅजिक बँडमध्ये आल्यानंतर आपण याला बाय करायचं आहे. आपल्याला 2-4 दिवसांमध्ये चांगलं प्रॉफिट जे आहे ते 8 दिवसांमध्ये सुद्धा प्रॉफिट जे आहे ते दिसतं. कधी-कधी जास्त कालावधी सुद्धा लागू शकतो. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 दिवस कन्सॉलिडेशन झालेलं आहे मॅजिक बँडमध्येच. स्टॉप लॉस झालेला नाही. स्टॉप लॉस आपण ह्या खालची जी लाईन आहे, रेड कलरची लाईन जी आहे, तर ती लाईन आपण स्टॉप लॉस जो आहे तो ठेवायला पाहिजे. त्याच्या खाली जर कधी दिवसाची कॅन्डल क्लोज झाली, तर आपण दिवसाच्या शेवटी एक्झिट व्हायला पाहिजे. कारण बऱ्याचदा प्राइस याच्या खाली क्रॉस होते, परंतु लगेच हे बघा आता ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, सकाळच्या सत्रामध्ये प्राइस जी ती खाली गेलेली असणार आहे. आपला स्टॉप लॉस जो आहे तो झाला असता, जर समजा आपण कॅन्डल क्लोजचा वाट बघितली नसती तर. परंतु दिवसाच्या शेवटी जी ती प्राइस जी ती परत मॅजिक बँडमध्ये आलेली आणि तिथं क्लोज झालेली. त्याच्यामुळे दिवसाच्या शेवटी जे आहे ते आपण ट्रेड जो आहे तो एस-एल घेऊन बाहेर पडायला पाहिजे. आता जर समजा तुमचा जर कधी लॉस खूप जास्त होत असेल, तुमची पोझिशन सायझिंग जर कधी खूप जास्त असेल, तुमच्या कॅपिटलनुसार, तुमच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार तुम्ही दिवसाच्या कोणत्याही वेळेला एक्झिट होऊ शकता. परंतु माझा असा अनुभव आहे, की आपण त्या दिवसाची कॅन्डल पूर्ण बनेपर्यंत आपण वेट करायला पाहिजे. तर आपण वेट करून स्टॉप लॉस जो आहे तो घ्यायचा आहे. घाईगडबडीत तिथं घेतला असता, तर आपल्याला इथं आपला स्टॉप लॉस हिट होऊन परत मार्केट जे ते वरती गेलेलं आहे. तर तसं नाही करायचं. स्टॉप लॉस आपण प्रॉपरली कॅन्डल क्लोज व्हायच्या आधी आपण घ्यायला पाहिजे. पुढचा बघूयात आपण. सिप्लाचा चार्ट आहे. या ठिकाणी बघा, डाउन ट्रेंड नंतर स्टॉकची प्राइस वरच्या बाजूला गेली आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी एंट्री जी आहे ती घेता येऊ शकते. परंतु ह्या इथून ते इथपर्यंत हा स्टॉप लॉस जो आहे तो खूप जास्त होतो. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ह्या लोवर बँडच्या जवळ आपल्याला बाईंग जे आहे ते करायचं आहे. आता ह्या ठिकाणी जर समजा आपण बाईंग केलं, नो डाउट आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ह्या ठिकाणी आपलं बाईंग बनतोय आणि ह्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस जो आहे तो हिट होतोय. ह्या ठिकाणी दिवसाच्या शेवटी म्हणजे ह्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस जो आहे तो हिट होतोय. परंतु हे जे अंतर आहे तर ते कमी आहे. त्याच्यामुळे आपला स्टॉप लॉस जो आहे तो कमी होईल. त्याच्यानंतर परत एकदा बनतोय का ट्रेड, तर ते बघूयात आपण. ह्या ठिकाणी कॅन्डल वरच्या दिशेला क्लोज झालेली आहे. त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस मॅजिक बँडमध्ये ह्या दिवशी आलेली आहे. आपण ह्या जवळपास कुठेतरी एंट्री घेऊ किंवा ह्या ठिकाणी सुद्धा आपण एंट्री दिवसाच्या शेवटी सुद्धा एंट्री घेऊ शकतो आणि त्याच्यानंतर आपल्याला चांगलं प्रॉफिट जे आहे ते या ठिकाणी दिसतंय. पुन्हा एकदा प्राइस मॅजिक बँडमध्ये येते आणि त्याच्यानंतर आपल्याला हे छोटं प्रॉफिट जे आहे ते दिसतंय. इथं सुद्धा तेच होतंय. पुन्हा प्रॉफिट जे आहे ते चांगलं आपल्याला दिसतंय. अशी ही मॅजिक बँडची स्ट्रॅटेजी आहे. अजून आपण उदाहरण बघणार आहोत. तुम्ही पूर्ण व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थित बघा. सिप्लाचा चार्ट आहे परत. हे बघा, ह्या ठिकाणी हा डाउन ट्रेंड आहे. डाउन ट्रेंड नंतर इथं क्रॉसिंग झालेली आहे वरच्या बाजूला. ह्या ठिकाणी आपली एंट्री बनू शकते. परंतु ह्या एकदम परफेक्ट एंट्रीज आपल्याला मिळतीलच असं नाहीये. त्याच्यामुळे ही एंट्री आपण कन्सिडर करू शकतो. ह्या दिवशी आपण एंट्री करू शकतो. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला चांगलं प्रॉफिट जे आहे ते दिसतंय. ह्या ठिकाणी सिप्लाचा चार्ट आहे परत. ह्या ठिकाणी क्रॉस ओव्हर झालेला आहे वरच्या दिशेला. त्यानंतर ह्या ठिकाणी आपली एंट्री बनलेली आहे आणि दुसऱ्याच दिवशी चांगलं गॅप अप ओपन होऊन चांगलं प्रॉफिट बनलेलं आहे. त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन आहे. त्याच्यानंतर पुन्हा एक एंट्री बनते ह्या ठिकाणी आणि त्याच्यानंतरही चांगलं प्रॉफिट जे आहे ते आपल्याला बनताना दिसतंय. हा सुद्धा सिप्लाचा चार्ट आहे. आता हा मुद्दाम घेतलेला आहे. ह्या ठिकाणी जे थोडंसं कन्सॉलिडेशन आहे. त्याच्यामुळे ह्या ठिकाणी प्रॉफिट जे आहे ते थोडंसं कमी स्वरूपामध्ये होणार आहे. खूप जास्त प्रॉफिट नाही होणार आणि कधी-कधी मार्केट जर कधी साइडवेज असेल, ओव्हरऑल मार्केट जर साइडवेज असेल, तर ह्या स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला स्टॉप लॉस जे आहे ते सुद्धा घ्यावे लागू शकतात. परंतु स्टॉप लॉस आपले हे जे आहेत ते थोडे छोटे असणार आहे. तुलनेने प्रॉफिट जे आहे ते मोठं असणार आहे. त्याच्यामुळे आपण फायनली प्रॉफिटमध्ये जे ते निघतो. पुढचं उदाहरण आहे इंडिगोचं. आता ह्या ठिकाणी बघा, डाउन ट्रेंड नंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट वरच्या बाजूला आहे. ब्रेकआउट झाल्यानंतर आपण हा मॅजिक बँडचा प्राइसने केलेला ब्रेकआउट जो आहे तो विचार करतोय. ह्या ठिकाणी आपल्याला एंट्री जी आहे ती ह्या रेंजमध्ये घ्यायची होती, परंतु तिथे आपल्याला एंट्री मिळत नाहीये. आपल्याला एंट्री मिळते ती ह्या दिवशी एंट्री मिळते.
या दिवशी एंट्री घेतल्यानंतर आपण ह्या ठिकाणी प्रॉफिट जे ते इकडे बुक करू शकतो. त्याच्यानंतर बघा परत आपल्याला हे पुढचं जे आहे ते बनलेलं नाहीये असं कन्सिडर करूयात. आणि या दिवशी काय झालेलं आहे, प्राइस जी ती मॅजिक बँडमध्ये आलेली आहे, आपण ह्या ठिकाणी एंट्री घेणार आहे, परंतु ह्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस जो आहे तो होणार आहे. मोठ्या कॅन्डलने स्टॉप लॉस जो आहे तो झालेला आहे. असंही होऊ शकतं, आपला स्टॉप लॉस जो आहे तो थोडासा मोठा होऊ शकतो. आपण आपल्या रिस्कनुसार जो आहे तो आपला स्टॉप लॉस जो आहे तो मेंटेन करायचा आहे. तुमचा जेवढा जास्त चार्टचा तुम्ही अभ्यास कराल, तेवढं तुम्हाला समजायला लागेल, की आपण स्टॉप लॉस जो आहे तो कुठे घ्यायला पाहिजे, प्रॉफिट कुठे घ्यायला पाहिजे. तर जास्तीत जास्त तुम्ही चार्ट बघणार, जास्तीत जास्त या सेटअपचा अभ्यास करणार, तेव्हा तुम्हाला समजायला लागेल, की आपण स्टॉप लॉस जो आहे तो कधी घ्यायला पाहिजे. कधी-कधी असेही दिवस येतील, की आपल्याला हा मोठा स्टॉप लॉस जो आहे तो घ्यावा लागू शकतो. आपण वाट बघणार, की रिव्हर्सल परत त्या दिवशीच येतंय का? परत प्राइस जी ती मॅजिक बँडच्या मध्ये येतेय का? परंतु ती प्राइस मॅजिक बँडमध्ये येत नाहीये आणि त्या दिवशी आपला स्टॉप लॉस जो आहे तो मोठा त्या ठिकाणी होताना दिसतो. परंतु ह्या ठिकाणी आपण कन्फर्म एक्झिट करायचंय ही कॅन्डल खालच्या दिशेला क्लोज झाल्यानंतर. तेवढं आपण रिस्क घेऊन ट्रेडिंग जे ते करायचंय, तेवढं आपण आपला डिसिप्लिन जो आहे तो फॉलो करायचा आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी जे ते एकदम चांगले सेटअप बनलेले आहेत. ह्या ठिकाणी पुन्हा एकदा क्रॉसओव्हर आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपली एंट्री आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपला प्रॉफिट आहे. पुन्हा एकदा इथे एंट्री आहे. इथून इथं प्रॉफिट आहे. त्यानंतर इथे एंट्री नाहीये. ह्या ठिकाणी एंट्री घेऊ शकता. इथून परत आपल्याला प्रॉफिट जे आहे ते दिसतंय. एक्झिट जी आहे ती कुठे घेऊ शकतो आपण? आपण ठरवू शकता 2%, 4%, 6% पर्यंत प्रॉफिट तुमच्या सोयीनुसार तुम्ही प्रॉफिट जे आहे ते घेऊ शकता. साधारणतः 5 ते 6% प्रॉफिट घ्यायचंय आणि एक्झिट व्हायचंय म्हणजे आपल्याला कॅपिटल पण मोकळं होतं. एकदम अचानक मार्केट पडून प्रॉफिट जे आहे ते पूर्ण कमी होणार नाहीये. हिंद कॉपरचं उदाहरण आहे हे. याच्यामध्ये बघा डाउन ट्रेंड आहे. डाउन ट्रेंड नंतर ह्या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे. इथं कुठं एंट्री जी ती आपल्याला मिळत नाहीये. परंतु ह्या ठिकाणी आल्यानंतर आपण एंट्री घेणार आहे. एंट्री घेतल्यानंतर आपलं ह्या ठिकाणी प्रॉफिट जे आहे ते दिसतंय. या ठिकाणी सुद्धा बघा इथं आपल्याला लगेच एंट्री मिळालेली नाहीये. बघा एंट्री आपल्याला मिळालेलीच नाहीये. या ठिकाणी आपण घाई करून एंट्री ह्या ठिकाणी घ्यायची नाहीये. या ठिकाणी आपण एंट्री घेतली तर इथूनच मार्केटची दिशा जी ती बदलते आणि खालच्या दिशेला जाऊ शकतं. त्याच्यामुळे आपण रूल जो आहे तो बनवलेला आहे, की मॅजिक बँडमध्ये आल्यानंतर ब्रेकआउट वरच्या दिशेला झाल्यानंतर डाउन ट्रेंडच्या नंतर ब्रेकआउट ज्यावेळेला होतो, त्यावेळेला ज्यावेळेस मार्केट ज्यावेळेला प्राइस मॅजिक बँडमध्ये येते, त्याच वेळेला आपण एंट्री घ्यायची असा आपला डिसिप्लिन आहे. त्याच डिसिप्लिननुसार आपण ट्रेड जो आहे तो घ्यायचा आहे. फोर्स मोटरचा चार्ट आहे. कंटिन्यू कन्सॉलिडेशन आहे. थोडासा डाउन ट्रेंड आहे त्याच्यामध्ये. बऱ्याचदा प्राइसने वर जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी आपली एंट्री जी ती बनते आहे. या ठिकाणी आपण एंट्री घेऊ शकता. परंतु ह्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस होतोय. या ठिकाणी सुद्धा स्टॉप लॉस होतोय. पुन्हा एंट्री जी ती आपली ह्या ठिकाणी बनते. इथून आपला हा 3 दिवसांचा स्विंग ट्रेड होतोय. पुन्हा आपली एंट्री ह्या कॅन्डलला बनते. इथून आपला हा स्विंग ट्रेड होतोय. इथं एंट्री बनते. इथं आपला स्विंग ट्रेड जो आहे तो बनतोय. पुन्हा ह्या ठिकाणी एंट्री बनते. इथं स्विंग ट्रेड होतोय. इथे एंट्री बनते. इथं स्विंग ट्रेड होतोय. अशा पद्धतीने आपण ट्रेडिंग जे आहे ते या मॅजिक बँडच्या स्ट्रॅटेजीनुसार करू शकता. आणखी उदाहरण बघूयात आपण. फोर्स मोटर्सचंच उदाहरण आहे. हे बघा ज्यावेळेला अप ट्रेंडमध्ये असतो स्टॉकची प्राइस आणि अप ट्रेंड नंतर जो छोटासा पुलबॅक असतो खालच्या दिशेला किंवा करेक्शन असतं छोटंसं, तर त्या पुलबॅक नंतर सुद्धा आपल्याला एंट्री याच्यामध्ये घेता येऊ शकते. क्रॉस वरच्या दिशेला झालेला आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी आपली एंट्री बनते आणि इथून आपल्याला चांगला प्रॉफिटेबल ट्रेड जो तो मिळतोय, स्विंग ट्रेड मिळतोय. ह्या ठिकाणी पण आपली एंट्री बनते, पण ह्या ठिकाणी आपला स्टॉप लॉस होतोय. ह्या ठिकाणी सुद्धा स्टॉप लॉस होतोय या कॅन्डलला आणि ह्या ठिकाणी जे ते मार्केट जे ते कन्सॉलिडेशन मोडमध्ये गेलेलं आहे. मॅजिक बँड जो तो आडवा झालेला आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी स्टॉप लॉस जे ते होणारच. तर ही गोष्ट जी ती मनात ठेवायची आहे आणि आपल्या रिस्क आणि स्टॉप लॉसनुसार ट्रेडिंग जे ते करायचं आहे. परंतु त्याच्यानंतर आपल्याला परत ह्या ठिकाणी गेल्यानंतर ह्या ठिकाणी क्रॉसवर झाल्यानंतर इथे एंट्री मिळालेली नाहीये. थेट एंट्री ह्या ठिकाणी मिळते आणि इथून आपल्याला परत प्रॉफिट जे ते दिसतंय. आता ह्या ठिकाणी बघा इथं क्रॉसओव्हर झालेला आहे. इथं एंट्री आपल्याला मिळत नाहीये. थेट एंट्री ह्या ठिकाणी मिळते. इथून प्रॉफिट जे ते आपल्याला झालेलं आहे. हिंद कॉपरच आहे. या ठिकाणी आपल्याला एंट्री मिळत नाहीये. परंतु हा स्टॉक मुद्दाम मी दाखवतोय, की ह्यामध्ये आपल्याला एंट्रीच मिळत नाहीये. तर आपल्याला कुठेही एकदम सडनली जंप करायचं नाहीये. जंप केलं तर आपल्याला मोठा लॉस सुद्धा होऊ शकतो. हे बघा छोटे-छोटे ट्रेड्स आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतात. किर्लोस्कर ऑइल इंजिनचा चार्ट आहे. या ठिकाणी आपली सेटअप जो आहे तो बनतोय. या ठिकाणी एंट्री मिळू शकते. परंतु ह्या ठिकाणची एंट्री खूप कठीण असते मिळणं आणि इथून आपला हा स्विंग ट्रेड जो आहे तो बनतोय किंवा ही कॅन्डल बनल्यानंतर हा जो पुलबॅक आहे, हे जे करेक्शन आलेलं आहे ह्या कॅन्डलमध्ये, ह्या ठिकाणी आपली एंट्री होते आणि इथून आपला ट्रेड जो आहे तो बनतोय. डेली टाईम फ्रेमवर आपल्याला मॅजिक बँड जर समजा लावायचा असेल, तर आपल्याला ट्रेडिंग व्ह्यूच्या इंडिकेटर्समध्ये आपण जर मॅजिक बँड सर्च केलं, तर आपल्याला हे एक इंडिकेटर मिळतं. PhD16 अशोक पी यांनी ते क्रिएट केलेलं आहे. हे ॲड केल्यानंतर आपल्याला डेली टाईम फ्रेममध्ये हे इंडिकेटर जे ते वापरायचं आहे. हे मॅजिक बँड इंडिकेटर काय आहे, तर 20 मूव्हिंग एव्हरेज आहे. त्याचा हाय आणि लो ते आपण या ठिकाणी ॲड केलेले आहेत. आपण म्हणतो त्या पद्धतीने चालत नाही. त्याच्यामुळे आपल्या ज्या काही स्टडी असतो, आपल्या ज्या काही धारणा असतात, तर त्यांना कायम मोडीत काढण्याचं काम जे ते मार्केट जे ते करत असतं. त्याच्यामुळे आपण आपलं जास्त डोकं चालवायचं नाही.
आपला जो डिसिप्लिन ठरलेला आहे, त्या डिसिप्लिननुसार आपण एक्झिट जो आहे तो घ्यायलाच पाहिजे. डिसिप्लिन काय सांगतोय, तर ह्या कॅन्डलच्या एंडला, ह्या दिवसाच्या एंडला आपली एक्झिट जी ती होणार आहे. तर ह्या दिवसाच्या कॅन्डलला तरी तुम्ही एंडला एक्झिट व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचा एंट्री जर कधी ह्या ठिकाणी असेल, तर हा स्टॉप लॉस जो आहे तो खूप छोटा असणार आहे. परंतु इथून आपलं प्रॉफिट जे आहे ते खूप जास्त जाऊ शकतं. हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड जो आहे तो होऊ शकतो. जर समजा मॅजिक बँडमध्ये असा हॅमर जर कधी आला असेल तर. तर हे एक फेल झालेलं उदाहरण आहे. तर ते आपण बघितलं. पुढचा स्टॉक आहे तोच एबी कॅपिटलचा स्टॉक आहे. या ठिकाणी बघा, आता ह्या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे. ह्या ब्रेकआउट नंतर पुन्हा एकदा इथं कुठेच आपल्याला एंट्री परत मिळत नाहीये. एंट्री जी ती आपल्याला ह्या ठिकाणी आल्यावर जी ती मिळते. ही जी कॅन्डल आहे ह्या दिवसाच्या एंडला अगदी परफेक्ट हॅमर कॅन्डल जी ती तयार झालेली आहे आणि त्याचा जो लो आहे तो आहे बरोबर मॅजिक बँडमध्ये आहे. तर आपण या ठिकाणी एंट्री घेऊ शकतो. या ठिकाणी एंट्री घेतल्यानंतर आपला स्टॉप लॉस जो येतो ह्या कॅन्डलच्या ह्या ठिकाणी जो येतो होतोय, खूप मोठा स्टॉप लॉस जो येतो आपला ह्या ठिकाणी जो येतो होताना दिसतोय. परंतु आपल्या डिसिप्लिननुसार तुम्ही ह्या ठिकाणी सुद्धा एक्झिट करू शकता तुम्हाला वाटत असेल तर, किंवा तुम्ही ह्या ठिकाणी सुद्धा एक्झिट करू शकता. स्टॉप लॉस घेऊन बाहेर पडू शकता. हे फेल झालेलं एक उदाहरण आहे. अशी सुद्धा उदाहरणं तुम्हाला मिळतील. आता ज्यावेळेला डाउन ट्रेंड चालू असतो, डाउन ट्रेंड नंतर ज्यावेळेला प्राइस वरच्या बाजूला जाते, एक हायर हाय क्रिएट करते. ह्या लोवर हायच्या वर जाऊन हायर हाय जो आहे तो क्रिएट करण्याचा प्रयत्न करते. परंतु त्या ठिकाणावरून मार्केट जे ते पुन्हा ह्या लेव्हलला जे ते येऊ शकतं. कारण की ह्या ठिकाणी आल्यानंतर जेव्हा परत ते वरती जातं, तेव्हा हा असा डबल बॉटम स्ट्रक्चर जे ते तयार होतं. हे डेली टाईम फ्रेममध्ये आहे. वीकली टाईम फ्रेममध्ये हा डबल बॉटम जो आहे तो एकदम छान दिसू शकतो. तर अशी एक पॉसिबिलिटी असते. त्याच्यामुळे स्टॉकची प्राइस जी ती खाली येऊ शकते. हे आपण आपल्या मनामध्ये कायम ठेवलं पाहिजे आणि आपण योग्य स्टॉप लॉस घेऊन निघालं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, की हा हायर हाय तयार केल्यानंतर ह्या हायपेक्षा वरचा हाय तयार केल्यानंतर हा जो येतो लोवर हाय जो येतो ह्या मोठ्या ट्रेंड मधला लोवर हाय जो तो असू शकतो आणि त्याच्यानंतर स्टॉकची प्राइस जी ती इथे खाली जाऊ शकते. त्याच्यामुळे आपण ह्या ठिकाणी एक्झिट केलेलं कधी चांगलं. ही कंडिशन जी तुम्ही लक्षात ठेवायची. एबी कॅपिटलचंच आहे. ह्या ठिकाणी ब्रेकआउट झालेला आहे. मोठ्या डाउन ट्रेंड नंतर ब्रेकआउट आहे वरच्या बाजूला. ह्या ठिकाणी आपली चांगली एंट्री बनते. थोडे दिवस 2-3 दिवस प्रॉफिट दिसेल, परंतु ह्या दिवशी जे आहे ते आपला स्टॉप लॉस होतो हिट होतोय आणि ह्या ठिकाणी परत कन्सॉलिडेशन जे आहे ते सुरू होतंय. आरबीएलचा चार्ट आहे. आरबीएलच्या चार्टवर हे कन्सॉलिडेशन झालेलं आहे. मी तुम्हाला मागेही सांगितलं, की कन्सॉलिडेशनमध्ये जे ते आपले स्टॉप लॉस जे ते वारंवार हिट होऊ शकतात. आता ह्या ठिकाणी काय झालंय, ब्रेकआउट आहे. ह्या ठिकाणी आपली एंट्री बनते, परंतु ह्या ठिकाणी आपला एक्झिट जो येतो होतोय, स्टॉप लॉस होतोय. पुन्हा एकदा ह्या ठिकाणी आपल्याला एंट्री मिळते, कंडिशन बनते, ब्रेकआउट होतोय. ह्या ठिकाणी कंडिशन बनते, इथे एंट्री घेतोय, इथे स्टॉप लॉस जो येतो होतोय. छोटा स्टॉप लॉस आहे. ह्या ठिकाणी सुद्धा कंडिशन बनते, ह्या ठिकाणी आपण एंट्री घेतोय आणि इथं आपल्याला प्रॉफिट जे ते मिळतंय. पुन्हा या ठिकाणी आल्यानंतर प्रॉफिट जे ते मिळतंय. इथं परत एकदा प्रॉफिट मिळतंय. या ठिकाणी परत एकदा प्रॉफिट जे ते मिळतंय. या ठिकाणी एंट्री आहे, परत इथं प्रॉफिट मिळतंय. तर मार्केटच्या फेजेसनुसार हा इथं ट्रायंगल पॅटर्न, कन्सॉलिडेशन पॅटर्न जो आहे तो तयार होतोय आणि त्याच्यामुळे या ठिकाणी स्टॉप लॉस जे ते आपले होऊ शकतात. त्याच्यामुळे स्टॉप लॉस घ्यायला घाबरायचं नाही. डिसिप्लिननुसार स्टॉप लॉस जो आहे तो घ्यायलाच पाहिजे. या ठिकाणी पुन्हा एकदा आरबीएलचाच चार्ट आहे. या ठिकाणी ह्या छोट्याशा डाउन ट्रेंड नंतर या ठिकाणी ब्रेकआउट आहे. ह्या ठिकाणी आपली एंट्री होऊ शकते, परंतु दुसऱ्याच दिवशीच्या कॅन्डलमध्ये आपला इथं स्टॉप लॉस जो आहे तो होतोय. स्टॉप लॉस आपल्याला सुद्धा बघायला मिळतो या स्ट्रॅटेजीमध्ये, सगळ्या स्ट्रॅटेजीमध्ये. परंतु जर तुम्ही पूर्ण अभ्यास केला भरपूर स्टॉक्सचा, तर तुम्हाला याचा विनिंग रेट जो आहे तो 60 ते 70% पर्यंत जो आहे तो मिळेल. त्याच्यामुळे 30% स्टॉप लॉस जे ते होतीलच. कधी-कधी ते स्टॉप लॉस जे आहे, ते तुम्ही कोणतीही स्ट्रॅटेजी जर बघितली, तर त्याच्यामध्ये सातत्याने 1, 2, 3, 4, 5 ट्रेड जे ते तुम्ही विन करू शकता. सातत्याने 1, 2, 3, 4, 5 लॉस जे आहे ते येऊ शकतात. हे मार्केटमध्ये कोणत्याही स्ट्रॅटेजीमध्ये एकदम कॉमन गोष्ट आहे ही. सलग 7 ते 8 ट्रेड जो आहे ते प्रॉफिटेबल असतील. कधी-कधी सातत्याने 7 ते 8 ट्रेड जे ते लॉसमध्ये येतील. परंतु जेव्हा आपण हे सलग 5 चा विचार न करता हे 5 प्रॉफिटेबल झाले, म्हणजे आपली स्ट्रॅटेजी एकदम 100% प्रॉफिटेबल आहे असं नाही म्हणता येत, किंवा हे 5 सलग लॉस झाले त्याच्यामुळे आपली स्ट्रॅटेजी ती एकदम बकवास आहे, कंटिन्यू लॉस होतोय असं नाहीये. तर त्याच्यामध्ये सॅम्पल साईज आहे. तर ती 100 किंवा 1000 ज्यावेळेला आपण विचार करतो, 1000 ट्रेडचा विचार करतो किंवा 100 ट्रेडचा विचार करतो, तर त्यावेळेला आपल्याला प्रॉफिटेबिलिटी रेशो जो आहे तो 60 ते 70% आणि 30 ते 40% पर्यंत मिळतो. आता ह्या 30 ते 40% मध्ये आपला 2% पर्यंत लॉस होतो प्रत्येक ट्रेडमध्ये आणि ह्या ठिकाणी आपला 4 ते 6% पर्यंत प्रॉफिट जे ते होतं. 4 ते 6 तर मी एकदम मिनिमम घेतलेलं आहे, परंतु 8-10% पर्यंत पण जातं. इथं 2-3% पर्यंत आपला मॅक्सिमम लॉस जो होतो, परंतु प्रॉफिट जे ते आपलं 4, 5, 6, 7-8% पर्यंत जे ते प्रॉफिट होतं. त्याच्यामुळे हा रेशो जो आहे तो खूप चांगला आपल्याला मिळतो आणि फायनली तुम्ही प्रॉफिटेबल होता. तर ह्या
सलगच्या 3-4 लॉसेसला घाबरून न जाता आपल्या स्ट्रॅटेजीवरचा विश्वास जो आहे तो न डगमगू देता आपण ट्रेडिंग जे ते करत राहिलं तर आपल्याला कायम मार्केटमध्ये जे ते सक्सेस मिळतंय. आणखी तुम्हाला या स्ट्रॅटेजीबद्दल काय वाटतंय? तुम्ही कॉमेंट करून नक्की कळवा. आपला जो मॅजिक बँडचा सेटअपचा व्हिडिओ जर बघितलेला नसेल, तर तो जरूर बघा. एक चांगल्या पद्धतीने भरपूर उदाहरणांच्या सहाय्याने तो आपण सांगितलेला आहे. तर तुम्ही बघा. आणखी तुम्हाला काय हवं आहे या स्ट्रॅटेजीबद्दल तुमचे काही अजून ऑब्झर्वेशन असतील, तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये किंवा कम्युनिटीच्या पोस्टमध्ये तुम्ही ते पोस्ट करू शकता. जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत. शिकत रहा मायबोली मराठीतून शेअर मार्केट मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.